यस, हॅलो. रेडिओ MPSCच्या मराठी व्याकरण सिरीजमधला क्रियापद हा टॉपिक आपण बघतोय. क्रियापदाची एक्झॅक्ट व्याख्या काय? तर वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियावाचक शब्दाचे पण वाक्याचा अर्थ पूर्ण करतो त्याला क्रियापद म्हटलं जातं. धातू साधित आणि कृदंत आहे त्याच्या उलट आहे. अपुरी क्रिया दाखवतात इथं. क्रिया पूर्ण झाल्याचा बोध होत नाही. त्याला धातू साधित किंवा कृदंत म्हटलं जातं. एक्झाम्पल, त्या आता गात नाहीत. गात हे धातू साधित आहे, कृदंत आहे. धातू म्हणजे काय? तर प्रत्ययरहित मूळ शब्द क्रियापदातला. आता धावला असं जेव्हा मी म्हणतो तेव्हा धावला हे प्रत्यय लागलं, पण धाव हा मूळ शब्द आहे. पडतो तो प्रत्यय लागला, पण मूळ शब्द काय होतं? पड. मग पड हा धातू झाला. हसतो तो प्रत्यय लागला, पण प्रत्ययरहित मूळ शब्द जो आहे हस हा झाला धातू. मग धाव, पड, जिंक, हस, बोल हे सगळे काय झाले? धातू झाले. क्रियापदाचे प्रत्ययरहित मूळ शब्द झाले. क्रियावाचक नामं. क्रियावाचक नामं हे क्रियापद नसतात, हे पाठ करा, लक्षात घ्या. देणे, करणे, बोलणे, जिंकणे, म्हणजे जिथं ने हा प्रत्यय लागतो ना, तिथं त्यांना आपण क्रियापद म्हणत नाहीत, क्रियावाचक नामं म्हणतो. आय होप तुम्हाला क्रियापद, धातू, क्रियावाचक नामं, धातू साधित किंवा कृदंत याच्यातला फरक कळला असेल. धातू साधित आणि कृदंत बऱ्याचदा आपल्याला म्हणजे रिव्हिजन जर केली नाही लॉंग टर्मसाठी तर कन्फ्यूज करत असतात. धातू साधित किंवा कृदंत हे अपुरी क्रिया दाखवतात, एवढं फक्त पाठ करा. पुढे जर आपण गेलं तर क्रियावाचक शब्द असतात, पण ते क्रियापद नसतात, कारण ते वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाहीत. मग ते वेगवेगळ्या शब्दांचं किंवा शब्दांच्या जातीचं काम करतात, ते आपण बघू. जसं की हसणाऱ्याकडे आपण लक्ष देऊ नये. हसणाऱ्याकडे हसण्याची क्रिया आहे, पण हसणाऱ्याकडे या शब्दापासून वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का? नाही. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाराच क्रियावाचक शब्द पाहिजे. इथं क्रियावाचक शब्द आहे, पण वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का? नाही. म्हणून इथं आपण याला हसणाऱ्याकडे याला नाम म्हणतो. नेक्स्ट, त्याच्या घरात खाणारी माणसे पुष्कळ आहेत. खाणारी खाण्याची क्रिया आहे, पण वाक्याचा अर्थ पूर्ण होतोय का? नाही. मग इथं ते काय काम करते? तर माणसांबद्दल माहिती सांगतं, म्हणजे विशेषणाचं काम करते. वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही, पण क्रियावाचक शब्द आहे, इथं विशेषण म्हणून ते काम करतं. जहाज समुद्रात बुडताना मी पाहिले. बुडताना क्रिया विशेषण म्हणून काम करते. क्रियापद आहे का? नाही. बुडताना क्रिया विशेषण म्हणून काम करतं. तसंच क्रियापद हा क्रिया दाखवणारा शब्द आपण म्हणलं, पण सगळेच क्रिया क्रियापद दाखवत असं नाही. सगळेच क्रियापद क्रिया दाखवतात असं नाही. जसं अस धातू हा स्थिती दाखवतो आणि हो धातू स्थित्यंतर दाखवतो, म्हणजे झाला. अशा प्रकारचे हे जे काही क्रियापद असतात ते स्थित्यंतर दाखवत असतात. आणि अस म्हणजे आहे, होता, असे क्रियापद स्थिती दाखवतात. नेक्स्ट, कर्ता कर्माची कन्सेप्ट तुम्हाला इथं कळली पाहिजे, जे पुढं आपल्याला प्रयोग या टॉपिकमध्ये कामाला येईल. तर कर्ता कर्म क्रियापद सोपं आहे. कर्ता कर्म क्रियापद यांचा जो परस्पर संबंध असतो याला प्रयोग म्हणतात. पुढं आपण ते बघूयात. वाक्यातलं क्रियापद तुम्हाला ओळखता येतं का? इथं सांगा. राम आंबा खातो, कोणतं क्रियापद आहे? खातो. मी बैलाला मारतो, मारतो क्रियापद आहे. मला दूध आवडते, आवडते क्रियापद आहे. राजाला मुकुट शोभतो, शोभतो क्रियापद आहे. क्रियापद ओळखणं सोपं आहे, तुम्हाला कळलं. जेव्हा क्रियापद आपण ओळखला ना, तर त्याला नारा हा प्रत्यय लावा. नारा. मग जे उत्तर येईल तो आपला झाला कर्ता. जसं की खाणारा. आता खातो हे पूर्ण क्रियापद आहे, पण यातला धातू कोणता आहे? खा. मग त्या धातूला तुम्ही नारा प्रत्यय लावला. खाणारा. हे बघा इथं धातू काय होतो? प्रत्ययरहित मूळ शब्द, त्याला आपण धातू म्हणत होतो ना. तर खाणारा कोण? राम. मग राम झाला तुमचा कर्ता. इथं मारणारा कोण? मी झाला तुमचा कर्ता. त्यानंतर आवडणारा काय? दूध. आवडणारा किंवा आवडणारे काय? दूध. इथं तसंच शोभणारं काय? मुकुट. म्हणून ह्या वाक्यात दूध आणि मुकुट हे कर्ता आहेत. इथं तुम्ही मला राजाला करता लिहून असाल, मला राजाला असं करता लिहून असाल,
ते करता नाही. आवडणारं काय, शोभणारं काय. म्हणून धातूला नारा प्रत्यय लावला तर जो काय येतो तो करता, हे इथं लिहून घ्यायचं. मग आता कर्म काय, क्रिया ज्याच्यावर घडते, क्रियापदानं जी काही क्रिया दाखवली, खाण्याची, मारण्याची, आवडण्याची किंवा शोभण्याची, ही क्रिया ज्याच्यावर घडते ते झालं कर्म. ह्या वाक्यात बघू आपण, खाण्याची क्रिया आंब्यावर घडली, मारण्याची क्रिया बैलावर घडली, म्हणून आंबा आणि बैल हे काय झालं, कर्म. मला दूध आवडते, आवडण्याची क्रिया कोणावर घडली, दुधावरच. पण इथं आवड नाही, दुधावर नाही, इथं आवडणारं कोण आहे, दूध आहे. पण आवडण्याची क्रिया म्हणजे मला दूध आवडते, मला आवडतं ना, आवडणारं काय आहे, दूध आहे, म्हणून आपण त्याला कर्ता मानलं. तसंच राजाला मुकुट शोभतो, शोभणारा, बघा शोभ हा धातू आहे त्याला लावलं, शोभणारा कर्ता आला. शोभणारा काय, मुकुट, मुकुट हा कर्ता झाला आपला. शोभण्याची क्रिया पण मुकुटवरच घडते. मग तुम्हाला इथं लक्षात येईल की क्रिया करणारा तो कर्ता आणि क्रिया भोगणारे ते कर्म. पण ह्या वाक्यामध्ये मला हा कर्ता नाहीये, राजाला हा कर्ता नाहीये. ह्या दोन वाक्यांना आपण म्हणत असतो अकर्मक वाक्य. इथं कर्म आहे का, यस आंबा आहे, इथं बैल हा कर्म आहे. हे दोन वाक्य झाले सकर्मक वाक्य. सकर्मक वाक्य आणि अकर्मक वाक्य याच्यातला फरक कळला. मला दूध आवडते, आवडते क्रियापद आहे, आवड हा मूळ धातू आहे, आवडणारा कोण तर दूध, आवडणारे काय तर दूध, दूध हा कर्ता झाला. या वाक्यात दूध करताय, मला हा करता नाहीये. हे सकर्मक अकर्मक जर तुम्हाला इथं कळलं तर खूप महत्वाचं आहे, प्रयोग या टॉपिकमध्ये ते येणार आहे. बघा सकर्मक क्रियापद, काढतो, काढणारा कोण, गवळी, गवळी काय झाला, कर्ता. काढण्याची क्रिया काय, धार, धार काय झालं, कर्म. लिहिणारा कोण, राम, राम काय झाला, कर्ता. लिहिण्याची क्रिया काय आहे किंवा कशावर घडते, निबंधावर, निबंध काय झालं, कर्म. ज्या वाक्यामध्ये कर्म आहे त्याला आपण सकर्मक क्रियापद असं म्हणतो. डन, इथपर्यंत क्लिअर झालं. सहसा कृतीवाचक शब्द जे आहेत, कारण ती कृती कोणावर तरी होती, म्हणून कृतीवाचक शब्द जे आहेत किंवा क्रियापद जे आहेत ते सकर्मक क्रियापद असतात. मग खातो, पितो, काढतो, लिहितो, मारतो, वाचतो, बांधतो, पकडतो, उचलतो, टाकतो, म्हणतो, धुतो, पाहतो, पाहतो, पाहतो आणि दिसतो, हे दोन्ही वेगवेगळे आहेत. ते पुढे येईल बघा आपल्याला. सकर्मक अकर्मक कळलं. अकर्मक मध्ये मी रस्त्यात पडलो, पडणारा कोण, मी, मी काय झाला, कर्ता. पडणारा कोण, मी काय झाला, कर्ता. इथं कर्म नाहीये, कारण पडण्याची क्रिया कोणावर घडली, माझ्यावरच, मीच पडलो ना, कर्म नाहीये. जसं इथं बघा, आवडणारा कोण, दूध, आवडण्याची क्रिया काय, म्हणजे मला आवडतंय ना, तो दूध आवडतंय मला. तसंच इथं शोभणारा मुकुट करता होता, तर शोभतोय काय, मुकुट ना, शोभण्याची क्रिया मुकुटवरच आहे ना, तर इथं कर्म नाही. तसंच इथं पण कर्म नाहीये. तर हे सकर्मक अकर्मक ओळखणं थोडं नवीन लोकांना खूप अवघड जातं, पण थोडं आपल्याला पण अवघड जातच. म्हणून पुढं सकर्मक अकर्मक क्रियापद आहेत, इथं असतील वाटतं, पुढं दिलेले आहेत. हे अकर्मक धातू वगैरे इथं बघा, पाह हे सकर्मक आहे. पाह हे सकर्मक आहे, पुढे येईल, जाऊ द्या ते बघू आपण. हा, अकर्मक सकर्मक झालं. आता द्विकर्मक. सकर्मक मध्ये क्रिया कर्म लागतो, अकर्मक मध्ये क्रिया सॉरी कर्माची गरज नसते. मी रस्त्यात पडलो, आज भाऊबीज आहे, सुनील उद्या पुण्याला जाईल, असतो, नसतो, दिसते, दिसते हे अकर्मक आहे,
आणि पाहतो हे सकर्मक आहे. हेच मला तुम्हाला सांगायचं होतं. दिस आणि पहा या दोन धातूंमध्ये काय फरक होता. नेक्स्ट आहे द्विकर्मक क्रियापद. जिथं दोन कर्म असतात त्याला द्विकर्मक म्हणतात. मग आता इथं दोन कर्म कोणते आहेत? गुरुजी विद्यार्थ्यांना व्याकरण शिकवतात. विद्यार्थ्यांना आणि व्याकरण हे दोन कर्म आहेत. शिकवतात क्रियापदे. शिकवणारे कोण आहेत? गुरुजी. गुरुजी काय झाले? कर्ता. गुरुजी काय झाले? कर्ता. शिकवण्याची क्रिया विद्यार्थ्यांवर घडते म्हणजे विद्यार्थ्यांना शिकवतात. काय शिकवतात? तर व्याकरण शिकवतात. दोन्ही कर्म आहेत. इथं विद्यार्थी हे व्यक्तिवाचक कर्म आहे बघा. विद्यार्थी व्यक्ती आहेत ना. तसंच आजीने नातीला गोष्ट सांगितले काय? कर्म. कर्म आहे का? सांगितले क्रियापद येणार रे, लक्ष द्या रे. सांगितलं हे काय? क्रियापद. सांगणारी कोण आहे? आजी. आजी काय झाली? कर्ता. जसं वर गुरुजी कर्ता होते तसं आजी कर्ता झाले. सांगण्याची क्रिया कोणावर घडली? गोष्टीवर, म्हणजे गोष्ट सांगितली. कोणाला सांगितली? तर नातीला सांगितलं. काय सांगितलं? तर गोष्ट सांगितली. इथं पण दोन कर्म आहेत. ठीक आहे. मग प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर्म काय? ह्या वाक्यामध्ये विद्यार्थ्यांना, ह्या वाक्यामध्ये नातीला, हे व्यक्तिवाचक शब्द आहेत, व्यक्तिवाचक कर्म आहेत. व्यक्तिवाचक कर्म जे असतात, लिहून घ्या, व्यक्तिवाचक जे कर्म असतात त्यांना अप्रत्यक्ष कर्म म्हटलं जातं. आणि वस्तुवाचक कर्म जे असतात त्यांना प्रत्यक्ष कर्म म्हटलं जातं. इथं व्याकरण, गोष्ट हे वस्तुवाचक कर्म आहेत, त्यांना प्रत्यक्ष कर्म म्हटलं जातं. प्रत्यक्ष कर्म आणि अप्रत्यक्ष कर्म ओळखायला येणार आहे, 1000 वेळा येणार आहे पुढं तुम्हाला मराठी ग्रामरमध्ये. तर व्यक्तिवाचक, व्यक्ती म्हणजे तुम्ही, आम्ही, हे अप्रत्यक्ष कर्म आहेत. कन्फ्यूज का होतं? तर आपल्याला वाटतं व्यक्तिवाचक आहे, मग ते प्रत्यक्ष कर्म असायला पाहिजे. एक्झाममध्ये इथंच कन्फ्यूज होतं, मॉक टेस्ट सोडवताना इथंच कन्फ्युजन होतं, म्हणून आपण पाठ करतो. आता व्यक्तिवाचक मी, तुम्ही, विद्यार्थ्यांना, नातूला, नातीला हे व्यक्तिवाचक आहेत, पण हे अप्रत्यक्ष कर्म आहेत. त्या उलट वस्तुवाचक ज्या गोष्टी असतात किंवा वस्तुवाचक जे कर्म असतात ते प्रत्यक्ष कर्म आहेत. आणि द्विकर्मक वाक्यामध्ये किंवा क्रियापदाच्या वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्माला जरी विभक्ती लागलेली असली तरी प्रत्यक्ष कर्म हे प्रथमेत असतं, म्हणजे त्यांना प्रत्यय लागलेला नसतो, त्यांना विभक्ती नसते. तुम्ही त्याला प्रथम विभक्ती म्हणता किंवा अप्रत्ययी द्वितीया म्हणता. अप्रत्ययी. प्रथमा विभक्तीला दुसरं नाव काय? अप्रत्ययी द्वितीया असं त्याला म्हटलं जातं. विभक्ती काय हे तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये शिकले असणार. आणि हे जे काय सला नाते लागलेलं आहे ना, हे बघा, विद्यार्थ्यांना, नातीला, ह्या अप्रत्यक्ष कर्माची विभक्ती चतुर्थी असते. याला संप्रदान म्हणतो आपण. हे विभक्तीमध्ये शिकणार तुम्ही किंवा शिकले असणार. संप्रदानी विभक्ती असते ती चतुर्थी असते. मग आता याच्यानंतर जर तुम्हाला प्रश्न आला, द्विकर्मक वाक्यामध्ये प्रत्यक्ष कर्माची विभक्ती काय असते? प्रथम असते. द्विकर्मक वाक्यामध्ये अप्रत्यक्ष कर्माची किंवा इथं अप्रत्यक्ष कर्म शब्द नाही येणार, इथं काय येणार? व्यक्तिवाचक कर्माची विभक्ती काय असते? चतुर्थी असते. पाठच करायचंय. नेक्स्ट उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद म्हणजे ते क्रियापद सकर्मक म्हणून पण काम करतं, अकर्मक म्हणून पण काम करतं. एक्झाम्पल, रामाने धनुष्य मोडले. मोडले क्रियापद आहे. रामाचे धनुष्य मोडले, इथं पण मोडले क्रियापद आहे. दोन्ही वाक्यामध्ये मोडले क्रियापद आहे. पण पहिल्या वाक्यामध्ये मोडणारा कोण? राम. मग राम काय झाला? कर्ता. दुसऱ्या वाक्यामध्ये मोडणारे काय? धनुष्य. धनुष्य काय आला? कर्ता. रामाचे धनुष्य मोडले. मोडणारे कोण माहित नाही आपल्याला, पण मोडणारे कोण म्हणजे धनुष्य कोणी मोडलं हे आपल्याला माहिती नाहीये. रामाचं धनुष्य मोडलं, पण मोडणारं कोण हे माहित नाही आपल्याला, कोणी मोडलं. पण मोडणारे कोण म्हणजे काय मोडले? तर धनुष्य मोडले. म्हणून या वाक्यात कर्ता धनुष्य आहे. हे मला सुरुवातीला खरं सांगतो, शपथ सांगतो, कळत नव्हतं. जेव्हा मी पहिल्यांदा 2023 मध्ये 2023चीच प्रिलिम्स होती ना आमची, तेव्हा आम्ही मेन्सला अभ्यास करायचो. तर पहिल्यांदा म्हणजे त्या प्रीच्या आधीच मी अभ्यास केला होता मराठी ग्रामरचा. तर प्रीच्या आधी जेव्हा ग्रामर करत होतो ना, तेव्हा हे मला काहीच कळायचं नाही. आणि आपण लॉजिकल होतो, जरा मी लॉजिकल आहे तुमच्यापेक्षा. काही लोक असतील हे असंच का आणि ते तसंच का. आता अकर्मक क्रियापद पाहताना मला खूप असे कन्फ्युजन व्हायचे.
तसं इथं तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं की अरे मोडणारा कोण माहीत नाही, पण मोडण्याची क्रिया तर धनुष्यावर घडली, मग इथं कर्म पाहिजे, इथं करता का? तर एखाद्या वेळेस वाक्यामध्ये कर्म नसलं तरी चालतं, पण करता असलाच पाहिजे. मग हे मराठी व्याकरणकारांनी ते लिहून ठेवलेलं आहे. मी पण माझ्या मराठीच्या सरांना, शाळेतल्या सरांना असं विचारायचो. पण जे काय आहे ते तसंच पाठ करा, जास्त डोकं लावू नका. आणि त्या सिस्टीमला तुम्ही मग थोडे मॉडिफाईड झाले किंवा तुम्हाला ते पटायला लागलं तर मराठी ग्रामर थोडं सोपं जातं. बघा, रामाने धनुष्य मोडले, इथं मोडणारा कोण होता? राम होता, म्हणून त्याला आपण कर्ता मानलं. आणि इथं मोडणारा कोण आहे माहित नाही, पण मोडणारे कोण? मग धनुष्य मोडले. काय मोडले? तर धनुष्य मोडले, म्हणून इथं धनुष्याला कर्ता मानलं. हे वाक्य अकर्मक आहे, इथं कर्म नाहीये. इथं जे कर्म होतं ना धनुष्य, हे इथं कर्ता झालेलं आहे. हीच मराठी व्याकरणात ट्विस्ट असतो. इथं जे कर्म होतं ते इथं कर्ता झालेलं आहे, इथं सकर्मक वाक्य होतं, कारण इथं कर्म होतं धनुष्य. अजून एखादं उदाहरण घेऊ आपण. रामाने जसं होतं ना तसंच, त्याने घराचे दार उघडले आणि त्याच्या घराचे दार उघडले. उघडले हे क्रियापद आहे, दोन्ही वाक्यामध्ये उघडले हे क्रियापद आहे. उघडणारा कोण? तर त्याने उघडले ना, मग हे काय झालं? कर्ता झालं. उघडणारा कोण? त्याने. इथं त्याच्या घराचे दार उघडले, उघडणारा कोण माहिती आहे का? नाही. इथं कर्ता माहिती आहे का? नाही. म्हणजे कोणी उघडले माहिती आहे का? नाही. म्हणून आपण दाराला कर्ता मानतो. तसंच धनुष्य मोडले, रामानं मोडलं, कर्ता माहित होता. इथं कोणी मोडलं माहित नाहीये, धनुष्यालाच आपण कर्ता मानलं. एवढं जरी तुमच्या डोक्यात बसलं तरी सकर्मक अकर्मक लक्षात ठेवा. म्हणून मोडले क्रियापद जे हे सकर्मक पण येतं, अकर्मक पण येतं, त्याला आपण उभयविध क्रियापद म्हणतो. उघडले हे क्रियापद सकर्मक पण येतं, इथं अकर्मक पण येतं, म्हणून त्याला आपण उभयविध क्रियापद म्हणतो. जे क्रियापद मग इथं कापले, उघडले, स्मरले, लोटले, आठवले, मोडले असे काही क्रियापद आहेत, त्यांना आपण उभयविध क्रियापद असं म्हणतो. कॉफी कॉफी बघ. नेक्स्ट आहे विधानपूरक. रामाने आंबा खाल्ला. रामने खाल्ला असं म्हणलं तर वाक्य पूर्ण होणार आहे का? विधानपूरक म्हणजे काय बघा, अकर्मक क्रियापदांना कर्माची गरज नसते आपण बघितलं, पण सकर्मक क्रियापदामध्ये कर्म असतंच. सकर्मक क्रियापदामध्ये इथं बघितलं ना, बघा हे सकर्मक क्रियापद होतं, इथं कर्म असतंच, पण अकर्मक क्रियापदामध्ये कर्माची गरज नसते. अकर्मक क्रियापदामध्ये क्रियापद आणि कर्ता एवढ्यानंच अकर्मक धातूच्या बाबतीत विधान पूर्ण होतं. हे 2-3 वाक्य तुम्हाला विचारले जाऊ शकतात. रामने आंबा खाल्ला, हे सकर्मक आहे का अकर्मक आहे? मी एक नियम सांगितला होता बघा इथं तुम्हाला. कृतीवाचक क्रियापद जे असतात ते सकर्मक असतात. आता खाल्ला, खाण्याची ही कृती आहे ना, कृतीवाचक क्रियापद आहे, म्हणून हे सकर्मक असणार आहे. इथं बघा, खाणारा कोण? राम. राम काय झाला? कर्ता. खाण्याची क्रिया कोणावर घडली? आंब्यावर. आंबा काय झाला? कर्म. मग हे वाक्य काय झालं? सकर्मक वाक्य झालं. तो गेला, ती धावते. जाणारा कोण? तो कर्ता. धावणारा कोण? ती. इथं कर्म आहे का? नाही, म्हणून आपण याला अकर्मक वाक्य म्हणतो. काही अकर्मक धातू असे आहेत की कर्ता आणि क्रियापद असूनही त्यांचा जो अर्थ असतो, म्हणजे वाक्याचा अर्थ आहे, तो अपुरा राहतो. जसं की राम झाला, वाक्याचा अर्थ नाहीये. मुलगा आहे, काय आहे, कोण आहे, आंबा निघाला, काय निघाला, नासका निघाला का चांगला निघाला वगैरे. तर इथं मात्र राम राजा झाला, मुलगा चांगला आहे, आंबा नासका निघाला. राजा, चांगला, नासका अशा शब्दांची आपल्याला मदत घ्यावी लागते, तेव्हा ते विधान पूर्ण झाले असं आपण म्हणतो. मग ह्या शब्दांची जी काय आपण मदत घेतलेली ना, राजा, चांगला, नासका,
यांना पूरक म्हटलं जातं, विधानपूरक असं म्हटलं जातं. झाला, आहे, निघाला, दिसतात ही क्रियापद. आता गुरुजी, गुरुजी दिसतात. काय दिसतात? तर रागावलेले दिसतात. मग हे रागावलेले हे काय झालं? विधानपूरक झालं. तर दिसतात, झाला, आहे, निघाले हे जे काही क्रियापद होते हे क्रियापद अपुरे होते, त्यांचा अर्थ पूर्ण होत नव्हता. पण जेव्हा आपण हे राजा, चांगला, नासका, रागवलेले शब्द टाकले तेव्हा ते वाक्य पूर्ण झालं, वाक्याला अर्थ प्राप्त आला, म्हणून आपण त्याला विधानपूरक म्हणतो. सहसा स्थिती, गती आणि स्थित्यंतर दाखवणारे शब्द हे अकर्मक असतात किंवा त्यांना विधानपूरकाची गरज असते, एवढं लक्षात ठेवा. सहसा इथे लिहू का मी? सहसा स्थिती, गती किंवा स्थित्यंतर, स्थिती, गती, स्थित्यंतर हे जे काय धातू असतात हे अकर्मक धातू असतात. मग अकर्मक धातूची लिस्ट आपल्याला असते. स्थिती दाखवतात, अस, नस, हो. स्थित्यंतर दाखवतात, हो, झाला वगैरे, नाही का. गती दाखवतात, धाव, मर, उड, थांब. म्हणजे अकर्मक धातू रोज तुम्ही पाठ करा, रोज वाचून सगळेच एकदा वाचतो. अस, नस, हो, न हो, उठ, बस, नीट, झोप, थरथर, कुडकुड, सळसळ, खळखळ, धडपड, चुरचूर. आता हे जे काही शब्द आहेत ना, सळसळ, खळखळ, मला वाटतं हे अकर्मक धातू आहे का सकर्मक धातू आहे ओळखा, असा प्रश्न येतो. जन्म, पीक, मर, जन्म हे अकर्मकच आहे. भीज, शीत, सूज, वीज, लाज, बिघड. इथं वीज आहे, वीज, लाज नाही, लाज नाही. वाज आहे, लोळ आहे, वीज, विजला अकर्मक आहे. तो लाजला, लाजला पण अकर्मकच येईल. तो लाजला, तो लाजतो, ती लाजते. पाह हे सकर्मक आहे. दिस अकर्मक आहे. तर लिहिलंय का कुठं दिस? मला तर काय सापडलं नाही. पण दिस अकर्मक आहे, पाह सकर्मक आहे. हे इथं दिस आहे बघा, हे अकर्मक आहे. पाह सकर्मक आहे, पाहतो, पाहिले, पाहते. आवड, वाट, रुच, दिस, परवड, मिळ, कळ, शोभ, लाज, लाज पण आहे बघा इथं, लाज, ही पण लाज. घाबर, भिला, भितो, हस हे धातू काय? अकर्मक धातू आहेत सगळे. पण या धातूंच्या प्रयोगात संप्रदान, अपदान किंवा अधिकरण अशा अर्थाचं पद, चतुर्थांत पद येतं. आता याचा अर्थ काय हे आपल्याला विभक्तीमध्ये कळेल. विभक्तीमध्ये, त्यासाठी तुम्ही विभक्ती हा टॉपिक बघितला पाहिजे. धातू, धातू बघितला. क्रियापदातील प्रत्ययरहित मूळ शब्द त्याला आपण धातू म्हणतो. धातू साधित काय रे? अपुरी क्रिया दाखवणारा शब्द. धातू साधित म्हणजे काय? अपुरी क्रिया दाखवणारा शब्द. एक्झाम्पल, क्रीडांगणावर मुले खेळू लागली. मुले खेळू लागली. यामध्ये खेळू, खेळ हा धातू आहे. खेळू हा धातू साधित आहे, कारण याच्यावरून आपल्याला वाक्य पूर्ण झाल्याचा बोध होत नाही, म्हणून खेळू धातू साधित. आणि त्याला मदतीला आलं सहाय्यक क्रियापद लागली. म्हणजे धातू साधित खेळू प्लस सहाय्यक क्रियापद लागली, ह्या दोघांचं मिळून हे झालं संयुक्त क्रियापद. खेळू लागली हे झालं संयुक्त क्रियापद. मग आपल्याला येतं, विचारतात की संयुक्त क्रियापद कशापासून बनतं? तर धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद. सहाय्यक क्रियापदाला गौण क्रियापद असं सुद्धा म्हटलं जातं. अजून याचं एक उदाहरण चांगलं, हा लाडू घे आणि खाऊन टाक. बाळ, एवढा लाडू घे आणि खाऊन टाक. बाळ, एवढा लाडू खाऊन जा.
इथं खाऊन हे क्रियापद आहे, खा क्रियापद आहे ना, टाक क्रियापद आहे, जा क्रियापद आहे, खा क्रियापद आहे. इथं खाऊन हे क्रियापदाचा अर्थ पूर्ण करतंय का किंवा वाक्याचा अर्थ पूर्ण करतंय का? नाही. इथं हे धातू साधित आहे. खाऊन टाक हे त्याला सहाय्यक आहे, म्हणून हे खाऊन टाक दोन्ही मिळून संयुक्त क्रियापद तयार करतं. खाऊन टाक हे काय करतं? संयुक्त क्रियापद तयार करतं. पण बाळ तू लाडू खाऊन जा, खाण्याची क्रिया इथं पूर्ण झाली की तू खा पहिलं आणि नंतर जा, दोन वेगवेगळ्या क्रिया आहेत, म्हणून हे संयुक्त क्रियापद येत नाही. कधी पण लक्षात ठेवा, धातू साधित वरून मूळ क्रिया आपल्याला समजत असते आणि सहाय्यक क्रियापद किंवा ज्याला गौण क्रियापद म्हणतो आपण, ते फक्त पूर्तता आणतं वाक्यात किंवा त्या क्रियापदाच्या अर्थाला पूर्तता आणतं. पण मूळ क्रियापद धातू साधितच आपल्याला दाखवत असतं. अस, हो, नस हे धातू काळाचे प्रकार दाखवतात. पाहिजे, नको, नये, नलगे हे अर्थाचे प्रकार आहेत. हे वन लाइनर स्टेटमेंट येतात रे एक्झामला, की खालीलपैकी काळाचे प्रकार असणारे क्रियापद ओळखा, खालीलपैकी अर्थाचे क्रियापद असणारे धातू ओळखा, मग अर्थाचे प्रकार असणारे धातू कोणते वगैरे